नमस्कार. आज आपण बनवतोय ओट्स आणि बीटरूटचा चिल्ला. तर त्यासाठी मी 1 वाटी हे ओट्स घेतलेत. ते आता मी ग्राइंड करून घेते. आपण ओट्स ग्राइंड करून घेतले आहेत. आता आपण हे थोडंसं बीटरूट घेतलं आहे. बीटरूटचे कप पण आपण ग्राइंड करून घेणार आहोत. आपण बीटरूट घेतलं आहे आणि त्याचं ग्राइंड केलं आहे थोडेसे तुकडे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे दही टाकलं आहे. त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एखादी मिरची टाकायची. खूप तिखट असेल तर एकच मिरची टाकली मी. तुमच्याकडे जर कमी तिखट असेल तर तुम्ही 2-3 मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे टाका. थोडंसं जिरं टाकते मी. चवीपुरतं मीठ टाकलं मी. हे शेंगा नमक आहे, अंदाजाने टाकायचं. मीठ टाकलं आहे मी. ह्याच्यामध्ये सर्व बॅटर मिक्स करून मी त्याचे चिल्ले बनवले होते. तर ते मी ॲक्च्युली शूट करायला विसरले, सॉरी. पुदिना चटणी बघतोय आपण. तर मी अर्ध वाटी पुदिना घेतला आहे. पानं धुवून वगैरे घेतले आहेत. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे. मिरची टाकायची आहे. माझ्याकडे तिखट मिरची म्हणून मी एकच टाकली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मिरची टाका. मी चणे टाकले आहेत, सालीसकट भाजलेले चणे आहेत. थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये. आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. चटणी तयार आहे आपली. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लिंबू पिळू शकता, किंचित साखर टाकू पण शकता तुम्हाला जर आवडत असेल तर. तर हे मी बनवलं आहे ओट्स आणि बीटरूटचे डोसा टाईप चिल्ले बनवले आहेत आणि पुदिनाची चटणी बनवली आहे. तर हा नाश्ता लहान मुलांसाठी छान आहे. ज्यांना बीटरूट आवडत नाही ते त्यांच्यासाठी पण छान आहे.